नवरा बिचारा काय म्हणतो थोडंसं ऐकून घ्या। नवरा बिचारा काय म्हणतो थोडंसं ऐकून घ्या। पटलं तर हो म्हणा, नाही तर सोडून द्या। शुल्लक शुल्लक कारणावरून वाद घालू नका। शुल्लक शुल्लक कारणावरून वाद घालू नका। घरातल्या मोठ्या माणसांना चरचर बोलू नका। काय उपयोग आहे तुझा उच्च शिक्षित असण्याचा? काय उपयोग आहे तुझा उच्च शिक्षित असण्याचा? मुळीच गर्व करू नकोस थोडं बरं दिसण्याचा। नोकरी करतेस, हातभार लावतेस, चांगली गोष्ट आहे। नोकरी करतेस, हातभार लावतेस, चांगली गोष्ट आहे। फडफड तुझं बोलणं कुठे बेस्ट आहे। आईशी सलगी करताना सासूशी नको भांडू। आईशी सलगी करताना सासूशी नको भांडू। आयुष्यातील सुखाचे क्षण उगीच नको सांडू। स्वच्छता टापटीप घर पॉश असावं। स्वच्छता टापटीप घर पॉश असावं याचा अर्थ असा नाही की घरात कुणीच नसावं। थकलेले आई वडील सांग कुठे जातील? थकलेले आई वडील सांग कुठे जातील? आज ना उद्या आई बाबा मुलाकडेच तर येतील। खरं सांग ह्या मुद्द्यावर भांडण व्हायला पाहिजे का? खरं सांग या मुद्द्यावर भांडण व्हायलाच पाहिजे का? म्हातारपणी त्यांनी आश्रमात जायलाच पाहिजे का? अशिक्षित आहेत, साधे आहेत, मान्य आहे मला। अशिक्षित आहेत, साधे आहेत, मान्य आहे मला। याचा अर्थ असा नाही की त्यांना घालून पाडून बोला। आई वडिलांचं दिसणं नाही असणं महत्वाचं असतं। आई वडिलांचं दिसणं नाही असणं महत्वाचं असतं। म्हातारी माणसं घरात असतील तर घर ही शोभून दिसतं। आई वडील घरात असणे हा इंटेरियरचाच भाग आहे। आई वडील घरात असणे हा इंटेरियरचाच भाग आहे। समजू नको सुरकुतला चेहरा हा पॉश हॉलचा डाग आहे। खर्च होतो होऊ दे आशीर्वाद मिळेल। खर्च होतो होऊ दे आशीर्वाद मिळेल। तू म्हातारी झाल्यावर तुला सर्व काही कळेल। शिकली सवरलेली मुलगी तू यावरून घटस्फोट व्हावेत। शिकली सवरलेली मुलगी तू यावरून घटस्फोट व्हावेत। लाखोचा पॅकेज असला तरी मार्क 0 यावेत। तुझ्या आई वडिलांचा मी आदर करतो। तुझ्या आई वडिलांचा मी आदर करतो। पाहतेस तू चालताना मी त्यांचा हात धरतो। थकलेल्या देहासोबत आपलं तुपलं करू नकोस। थकलेल्या देहासोबत आपलं तुपलं करू नकोस। माणसांना दूर करून वस्तूंनी घर भरू नकोस। म्हाताऱ्यांना काही नको फक्त गोड बोला। म्हाताऱ्यांना काही नको फक्त गोड बोला। म्हणणं तू सासूबाई वालाच्या शेंगा सोला। म्हणणं तू